जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार। आज आपण फतेपूर या ठिकाणी पंडित गायकवाड यांच्या शेतामध्ये आलो। शेतकरी बंधूंनो, हा पूर्ण एक एकराचा प्लॉट आहे। तुम्ही बघू शकता, ह्या एक एकराचा प्लॉट हा जूनची लागवड आहे आणि आता सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे। नोव्हेंबर महिन्यापर्यंत शेतकरी बंधूंनो यांनी फक्त सुरुवातीला बेसल डोस टाकला। अक्षरशः ही जमीनसुद्धा एकदम काळपोटी आणि चुनखड वगैरे आहे। सुरुवातीला डोस टाकल्यानंतर यांनी त्यानंतर कोणताही डोस टाकला नाही। एक महिन्यापासून हे आपल्या संपर्कात आले आणि त्यावेळेस ही आद्रकीला खूप मोठ्या प्रमाणात सडसुद्धा होती। पण त्यानंतर डोस न टाकल्यामुळे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पूर्ण सर्वच अन्नद्रव्यांची डिपेन्सली आहे आणि कंद निर्मितीसाठी सध्याच्या घडीला खूप काही प्रमाणात फेरसची डिपेन्सली जाणवते। आपण प्रत्येक व्हिडिओत सांगतो की आद्रकीला फेरसची खूप काही गरज असते, तर फेरसची सुद्धा या ठिकाणी डिपेन्सली आहे, पण पूर्ण मायक्रोन्यूट्रनची डिपेन्सली आहे आणि NPKची पण खूप मोठ्या प्रमाणात कमतरता या ठिकाणी भासते, कारण की यांनी कोणत्याही प्रकारचा खत टाकला नाही। शेतकरी बंधूंनो, नुसतं ठिबकना औषधी सोडून किंवा आद्रकीला पाहिजे त्या प्रमाणात आपण जे काय सीवीड असेल, जे काय PGR वगैरे आपण देतो त्यातूनच रिझल्ट भेटत नाही। जसं आपण जेवणामध्ये काजू बदाम खाऊन आपल्याला एक्स्ट्रा प्रोटीन भेटतं, पण जेवणाशिवाय मजा नाही आहे। काजू बदामावर आपण जगू शकत नाही, तसंच आद्रकीचा किंवा कोणत्याही व्हेजिटेबल पिकाचं असतं। शेतकरी बंधूंनो, यांना अगोदर कोणीतरी सल्ला दिला होता की आद्रकीला खत टाकल्यानं सड लागते, म्हणून यांनी कोणत्याही प्रकारचं खत दिलं नाही। तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आद्रकीला खत देणं म्हणजे जसं आपण जेवण करतो तसं कोणत्याही पिकाचं तुम्हाला खताचा सॉईल ॲप्लिकेशनचा डोस द्यावाच लागेल, कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा सर्व अन्नद्रव्यांची डिपेन्सली या ठिकाणी जाणवती आहे। मुख्य अन्नद्रव्य असेल, दुय्यम अन्नद्रव्य असेल, सेकंडरी असेल, तर शेतकरी बंधूंनो त्यासाठी तुम्हाला सॉईल ॲप्लिकेशनचा डोस देणं आहे, कारण की तेच आद्रकीचं किंवा भाजीपाला पिकाचं मुख्य खाद्य असतं। आपण जे ठिबकमध्ये देतो, जसं काजू बदाम खातो, तसेच एक्स्ट्रा एनर्जी पिकाला देण्यासाठी आपण त्याचा वापर करतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या अशा प्रकारे पूर्णपणे पिवळापणा या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी आपण यांना आता सॉईल ॲप्लिकेशनसाठी शेतकरी बंधूंनो 1846 याचा डोस दिला, त्यासोबतच त्यांना टेट्रासल्फेट जे ट्रान्सवर्ड कंपनीचे येतं, त्यामध्ये पोटॅश, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सल्फर येतं, सोबतच उन्नत किट म्हणून दिली, ज्यामध्ये सर्व प्रकारचे मायक्रोन्यूट्रन वगैरे येतात आणि त्याच्यामध्ये झिंकच्या ZNBच्या बॅक्टेरिया येतात, म्हणजे जेणेकरून 1846 मध्ये झिंक सल्फेट जर घेतलं तर झिंक फॉस्फेट जे तयार होतं तर तशी प्रक्रिया होणार नाही। त्यासाठी आपण उन्नत किटमध्ये झिंक सल्फेटऐवजी ZNBच्या बॅक्टेरिया आहे, म्हणजे फॉस्फरसला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी धोका होणार नाही, यासाठी आपण उन्नत किट देतो। शेतकरी बंधूंनो, आपल्याला मी अगोदरही सांगितलं की झाडाला जर ताकद द्यायची असेल तर सॉईल ॲप्लिकेशन हे खत आपल्याला टाकणं गरजेचं आहे। त्यापासून कोणत्याही प्रकारची सड लागत नाही, किंवा जर ते टाकलं नाही तर झाडामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या कमतरता दिसेल। शेतकरी बंधूंनो, ऑक्टोबर हीट संपला आणि आता सध्याच्या घडीला आद्रकीला जास्तीचे फुटवे असल्यामुळं आणि जास्ती एनर्जी हवी असल्यामुळं तुम्हाला सॉईल ॲप्लिकेशन खताचा डोस